205 चिंचोड विधानसभा मतदारसंघातून परिवर्तन महाशक्ती अंतर्गत महाराष्ट्र स्वराज्य पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार जनशक्ती पार्टी, ऑल इंडिया पॅन्थर सेना अशा विविध संघटना आणि पक्ष एकत्रित येऊन जी तिसरी आघाडी झालेली आहे, या तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून कोल्हापूर गादीचे वारसदार छत्रपती संभाजीराजे यांनी या ठिकाणी मला अधिकृत उमेदवारी स्वराज पक्षाची दिलेली आहे आणि त्या माध्यमातून मी चिंचोड विधानसभा क्षेत्रामध्ये निवडणुकीचा प्रसार आणि प्रचार करतोय। आता आमच्या चौक सभा सुरू आहेत, याच जवळपास आतापर्यंत 20 सभा आम्ही चौक सभा घेतलेल्या आहेत आणि पुढच्या काळात देखील आम्ही सभा घेणार आहोत। 16 तारखेला छत्रपती संभाजीराजे स्वतः पिंपरी चिंचवडमध्ये आमच्या प्रचारार्थ पिंपरी चौकामध्ये सभा घेणार आहेत। खरं तर हे जे काही मुद्दे आहेत, पिंपरी चिंचवड शहरातले जे मूलभूत प्रश्न आहेत त्यावरती आम्ही या ठिकाणी ही निवडणूक लढवत आहोत। पिंपरी चिंचवड शहरामध्ये 35 वर्षे सामाजिक आणि राजकीय चळवळीमध्ये मी काम करणारा कार्यकर्ता आहे। पाण्याच्या संदर्भात जो काय 1404 रुपयाचा मीटर लावण्याचा निर्णय 2010-11 साली झाला, त्या संदर्भात आम्ही आंदोलन केलं आणि तो मीटरचा जो दंड आहे 1404 रुपये, तो दंड आम्ही माफ करून घेतला। प्रति 1000 लिटरला 5.5 रुपये दर अशा प्रकारचा महापालिकेने दर निश्चित केला होता। मात्र 23 दिवस आम्ही त्या ठिकाणी महापालिकेच्या मुख्यालयाच्या समोर उपोषण आंदोलन केलं आणि तो 2.5 रुपये करून घेतला। मीटरच्या दंडाची रक्कम आणि निम्मा जो पाण्याचा दर आम्ही 2010-11 पासून आतापर्यंत जो कमी ठेवला, त्याचे जवळपास 1,500 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम या शहराच्या प्रत्येक कुटुंबाची आम्ही वाचवलेली आहे। 36 रुपये गुंठेवारीचा प्रति स्क्वेअर फुटाला जो दर होता तो 3 रुपये करून घेतला। तो दर त्याची देखील रक्कम शहरातली काढली तर ती शेकडो कोटीमध्ये जाते। अशा प्रकारे वेगवेगळे आंदोलन करून हजारो कोटी रुपये आम्ही आतापर्यंत वाचवलेले आहेत। महापालिकेमध्ये या शहरातले लोकप्रतिनिधी, अधिकारी, ठेकेदार आणि सल्लागार मिळून करदात्या नागरिकांची तिजोरी दिवसा ढवळ्या लुटतात, त्याच्यात दरोडे घालतात। त्या संदर्भात मागच्या 30-35 वर्षापासून आम्ही संघर्ष करतोय आणि भ्रष्टाचाराला प्रतिबंध करण्याचा प्रयत्न करतोय। शेतकऱ्यांचे कृषी कायदे असतील, कामगारांचे कामगार कायदे असतील, हे कामगार आणि शेतकऱ्यांच्या विरोधात चाललेले आहेत। ही पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरी आहे, हिला IT हब म्हटलं जातं, ऑटोमोबाईल हब म्हटलं जातं। एका बाजूला हिंजवडी IT पार्क आणि त्यामध्ये लाखो तरुणांना रोजगार मिळालेला असताना त्या ठिकाणी ज्या पायाभूत सुविधा आहेत, मूलभूत सुविधा आहेत, त्या न मिळाल्यामुळं, वाहतुकीची समस्या, पाण्याची समस्या असल्यामुळं तिथले सगळे कारखानदार आता स्थलांतरित व्हायला लागलेत, अनेक कंपन्या निघून चाललेल्या आहेत। दुसऱ्या बाजूला ऑटोमोबाईल हब म्हणजे जे काय औद्योगिकरण 1970ला झालं, त्या संदर्भात त्या ठिकाणी त्या कंपन्या अत्यंत षड्यंत्रपूर्वक बंद पाडल्या जातात। राजकीय नेते, प्रशासनकर्ते, शासनातले लोक या कंपन्या बंद पाडल्या जातात आणि औद्योगिक भूखंडाचा व्यापारीकरण त्या ठिकाणी केलं जाते। ITR करून या कंपन्या सगळ्या तिथं मॉल मोठमोठे जे आडवं शहर आहे ते उभं केलं जाते। त्यामध्ये FSIचा आणि TDRचा प्रचंड वापर होतोय आणि हे सगळं करत असताना यामध्ये करोडोचे गैरव्यवहार होत आहेत। खरं तर या जमिनी घेत असताना इथले जे मूळ भूमिपुत्र शेतकरी आहेत त्यांनी या जमिनी 70ला दिल्या, या औद्योगिकरणाकरता दिल्या आणि त्या कवडीमोलदाराने दिल्या। मात्र त्याचा वापर करून आता करोडोचे व्यवहार करून बिल्डर आणि राजकीय नेते त्यामध्ये डल्ला मारतायत। खरं तर इथल्या भूमिपुत्रांनी, शेतकऱ्यांनी या जमिनी परत मागितल्या पाहिजे, कारण आमच्या जमिनी ज्या उद्देशासाठी घेतल्या त्या उद्देशासाठी तुम्ही वापरत नाहीत, म्हणून त्या परत घेतल्या पाहिजेत। मात्र इथले जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत किंवा महायुतीचे उमेदवार आहेत किंवा इतर उमेदवार आहेत, ही मागणी कधीच करणार नाही, कारण तेही बांधकाम व्यावसायिक आहेत, तेच त्या व्यवसायात आहेत आणि मी एक शेतकऱ्याचा, कामगाराचा मुलगा या सगळ्या गोष्टीला कामगार चळवळीमध्ये, शेतकरी चळवळीमध्ये काम करणार आहे आणि म्हणून शेतकऱ्यांबाबत तळमळ असणारा माणूस आहे। इथल्या भूमिपुत्रांना देखील न्याय मिळाला पाहिजे। PMRDA कशासाठी स्थापन झालं? 1972ला। इथल्या कामगारांना ना नफा ना तोटा तत्वावरती घरकुल उपलब्ध व्हावेत म्हणून PMRDA स्थापन झालं। मात्र तो दलालांचा अड्डा बनला, राजकीय लोकांनी दलाल्या सुरू केल्या, मोठमोठे बिल्डर, उद्योगपती त्यामध्ये घुसले आणि PMRDAचे भूखंड सगळे त्यांनी हडप करून टाकले। PMRDA आता पूर्वीचं प्राधिकरण आणि आताचं PMRDA यामध्ये प्रचंड गैरव्यवहार आहेत। MIDCच्या जमिनीवरती या लोकांचा डोळा आहे। MIDCच्या जमिनीमध्ये मंत्री महोदय त्या ठिकाणी डल्ला मारतायत। कंत्राटीकरण प्रचंड चाललेलं आहे, त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि मंत्री कंत्राटे घेत आहेत। मुख्यमंत्र्यांचा देखील अप्रत्यक्ष ठेके महापालिकेमध्ये चाललेले आहेत।
म्हणजे दोन्ही हाताने लुटायचा कार्यक्रम चाललेला आहे आणि याबद्दल कोणालाही काही सोयीसुतक नाही। यांचं भागलं वाहती गंगा घ्या हात धुवून अशा प्रकारचा कारभार या शहरातले कारभारी मंडळी करतायत आणि त्याला प्रतिबंध बसावा म्हणून, हे औद्योगिकरण टिकावं म्हणून, इथला रोजगार वाढावा म्हणून, इथला महिला सक्षमीकरण व्हावं म्हणून, महिला अत्याचाराच्या प्रचंड घटना घडतायत त्याला प्रतिबंध बसावा म्हणून या ठिकाणी पाण्याचं पुढच्या काळात नियोजन व्यवस्थित होण्यासाठी, नदी प्रदूषणाचा मुद्दा आहे, अनधिकृत बांधकामाच्या संदर्भात 2017ला देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आम्ही अधिकृत करू, 2019च्या विधिमंडळाच्या निवडणुकीत सांगितलं, झाले का नियमित बांधकाम? शास्तीकर माफ केला, आमची आंदोलन तगादा, निवडणुकीत कुठल्या तोंडाने जाणार म्हणून शास्तीकर आमच्या आंदोलनाच्या तगाद्यामुळे ते माफ झाला, मात्र अनधिकृत बांधकाम नियमित झाली नाहीत। ब्ल्यू लाईनचा मुद्दा आला, पूर आला, त्या ठिकाणी पूर आला, मुख्यमंत्री सांगवीत आले आणि रोगापेक्षा इलाज भयंकर, पूर रेषेतली बांधकामच सगळे तोडून टाका असं मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला। इंद्रायणी, पावना, मुळा नदीमध्ये हजारो बांधकामं तुटणार आहेत, त्यांच्या प्रश्नाच्या संदर्भात काय आहे? आणि म्हणून या निवडणुकीच्या निमित्तानं मी माझा कार्य अहवाल छत्रपती संभाजीराजांच्या हस्ते प्रकाशित केला, त्यामध्ये माझं कार्य थोडक्यात मी मांडलेलं आहे। तसेच 22 गॅरंटी पत्र, 22 गॅरंटी मी त्यामध्ये दिलेल्या आहेत, त्या 22 गॅरंटीला बांधील मी आहे आणि मी जर हे काम केलं नाही तर प्रसंगी चिंचोड मतदारसंघातल्या मतदारांना माझा राजीनामा मागण्याचा अधिकार मी दिलेला आहे। मी दर 6 महिन्याला जनता दरबार घेणार अशा प्रकारची त्यामध्ये भूमिका घेतलेली आहे। महाराष्ट्रातल्या 248 मतदारसंघामध्ये जेवढे उमेदवार उभे आहेत त्यापैकी कुठल्याही उमेदवारांनी अशा प्रकारचं गॅरंटी पत्र दिलेलं नाही आणि म्हणून येत्या 20 तारखेला चिंचोड मतदारसंघातल्या मतदारांना मी नम्रपणे विनंती करेल की महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवाराची जी काही सत्तेची आणि पैशाची त्यांचा मस्ती आहे, माज आहे, तो उतरवण्याची संधी 20 तारखेला या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला मिळालेली आहे आणि त्याला पर्याय म्हणून अनुक्रमानिका नंबर 4 भापकर मारुती साहेबराव आणि निशाणी आहे सप्तकिरणांसह पेनाची नीब, हे बटन दाबून यांचा पैशाचा आणि सत्तेचा माज उतरायची संधी 20 तारखेच्या निमित्तानं आपल्याला मिळणार आहे। निश्चित चिंचोडकर जनतेने इतिहास निर्माण करावा की एक शेतकऱ्याचा सामान्य मुलगा, कामगाराचा मुलगा विधिमंडळात पाठवावं, असं जर घडलं तर निश्चित पिंपरी चिंचोडकरांची मान ताट माननीय पिंपरी चिंचवडकर कॉलर टाईट करून सांगतील की हा आमचा आमदार आहे। अशा प्रकारचं काम पिंपरी चिंचवड शहरासाठी, चिंचवड मतदारसंघासाठी आणि महाराष्ट्रासाठी, शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, सामान्य माणसासाठी, हातगाडीवाल्यासाठी, पठारीवाल्यासाठी, अंगणवाडी सेविकासाठी, सर्व समाज बांधवांसाठी, आरक्षणाच्या मुद्द्यासाठी अशा प्रकारचं काम करू इच्छितो। निश्चित पिंपरी चिंचवडकर जनतेने माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी आपल्या मताचा आशीर्वाद द्यावा अशा प्रकारची विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।